जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, आज मी तुम्हाला तो प्रयोग सांगणार आहे ना. तो प्रयोग आहे अतिशय रामबाण, समस्त विश्वातील मानवजातीच्या कल्याणासाठी. विश्वामध्ये जवळजवळ 800 करोड लोक आहे. 800 करोड लोकांना एकदा तरी ती समस्या त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये येत असते. कारण आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचं पित्त आहे. पहिलं पित्त, जे पित्त आहे त्याला आपण म्हणत असतो पाचक पित्त. दुसरं असतं रंजक पित्त. तिसरं असतं साधक पित्त. चौथं असतं आलोचक पित्त. आणि 5वं पित्त असतं भ्राजक पित्त. याच्यातलं एक जे पित्त आहे ना, खूप जास्त वाढत असतं, ते पित्त म्हणजे साधक पित्त. ते पित्त जेव्हा जेव्हा वाढतं त्यावेळेस आपले जे पल्स रेट आहे ना, खूप जास्त वाढायला लागतं. आणि पल्स रेट खूप जास्त वाढले का आपल्या हृदयाला सूज येत असते. त्याला म्हणतात हृदयशूल. हो, ही समस्या खूप लोकांना येत असते, हृदयशूल. पल्स रेट वाढल्यानंतर असं लक्षात येतं की याच्या हृदयाला सूज आलेली आहे, तर दुर्लक्ष करू नका. त्यावेळेस आपल्या हृदयामध्ये सुई टोचल्यासारखं दुखतं किंवा कळा येत असतात. आपण इथं अनायासपणे हात लावत असतो, दाबत असतो, आपल्याला दुखत असतं, पण आपण दुर्लक्ष करतो. तर त्याच्यासाठी काय प्रयोग आहे तो समजून घ्या. बघा काय करायचं आहे. साधारणतः अर्धा ते 1 चमचा दालचिनीची पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये 3 ते 5 लवंगा टाकायचे आहे. हो, हे रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर याला चहा उकळतो तितकं उकळवायचं, गाळायचं आणि पिऊन घ्यायचं. पुन्हा सकाळी तसंच करायचं. अर्धा ते 1 चमचा दालचिनी, 4 ते 5 लवंग, पुन्हा दिवसभर भिजत ठेवायचं, संध्याकाळी पुन्हा उकळायचं, गाळायचं आणि पिऊन घ्यायचं. हे दररोज करायचं जोपर्यंत तुमचं हृदय स्वस्थ होत नाही तोपर्यंत. सगळे स्वस्थ राहिले पाहिजे, मस्त राहिले पाहिजे, सुस्त राहिले पाहिजे, दुरुस्त राहिले पाहिजे आणि प्रत्येकाच्या हृदयात ताकद राहिली पाहिजे. हा प्रयोग तुम्ही जरूर करा आणि इतरांना सुद्धा सांगा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.